कोकण रेल्वेनं माल वाहतुकीच्या धर्तीवरती यंदापासून रो कार सेवेची घोषणा केलेली होती। मात्र कोलाड ते वेर्णा हे दोनच थांबे या सेवेला असल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत होती। आता या रो कार सेवेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नांदगाव स्थानकात थांबा देण्यात आलेला आहे। या स्थानकामधील विशेष प्लॅटफॉर्मवरती रो कारची चढ उतार करता येणार आहे। नांदगाव इथे कार रो सेवेला थांबा मिळाल्यामुळे चाकरमानांना मोठा दिलासा मिळालाय। मुंबईतून रेल्वेमधून कार घेऊन आलेल्या चाकरमानांना आता सिंधुदुर्गमधील नांदगाव इथे कार उतरवता येईल। कोकण रेल्वेची रो कार सेवा कोलाड येथून दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे, तर नांदगाव इथे रात्री 10 वाजता ही रो कार सेवा थांबेल। तर नांदगाव येथून रात्री 12 वाजता गोव्याच्या दिशेने प्रस्थान करून वेर्णा इथे पहाटे 6 वाजता पोहोचेल। तर कोकण रेल्वेने सुरू केलेल्या रो कार सेवेमध्ये वाहतूक सेवेमध्ये तात्पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय। कोलाड आणि वेर्णा दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या सेवेला 17 दिवसांनंतर सुद्धा फारसा प्रतिसाद मिळालेला नाहीये। आतापर्यंत केवळ एकाच कारची नोंदणी झालेली आहे। सुरुवातीला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये या रो कार सेवेला एकही थांबा देण्यात आलेला नव्हता, पण आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव रोडवरती अतिरिक्त थांबा कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आलाय। सार्वजनिक मागणी आणि प्रवाशांच्या अभिप्रायाला प्रतिसाद म्हणून हा थांबा सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता तरी या सेवेला प्रतिसाद मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे।